आणि आता बातमी आहे अंजली दमानिया यांच्या आरोपाची। राज्यात आणखी एक 500 कोटींचा घोटाळा झाल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलाय। 500 कोटींचं हॉस्पिटल गैरकारभार करून नातेवाईकांना दिल्याचा आरोप दमानियांनी अजित पवारांवर केलेला आहे। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर नवा आरोप केलाय। रुग्णालय पद्मसिंह पाटलांच्या तेरणा ट्रस्टला बेकायदेशीर पद्धतीने देण्यात आल्याचा दावा दमानियांनी केलाय। पद्मसिंह पाटील हे सुनेत्रा पवारांचे भाऊ आहेत आणि आता एक 500 कोटीचं हॉस्पिटल अजित पवारांच्या नातेवाईकांना देण्यात आल्याचा दावा दमानियांनी केलाय। मुंबईतल्या शताब्दी हॉस्पिटल हे एक 580 बेडचं हॉस्पिटल आहे। बीएमसीने ते बांधलंय। विरोध असताना सुद्धा पीपीपी तत्वावर ते देण्याचा घाट घालण्यात आला आणि योगायोगाने यात पद्मसिंह पाटील यांच्या तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टनं बीड केलेलं आहे आणि यात 500 कोटींचा घोटाळा झाल्याचं दमानियांचं म्हणणं आहे। राजकारण्यांनी कुठचीच गोष्ट आता सोडलेली नाही। म्हणजे भूखंड ते भूखंड, आता हॉस्पिटल्स म्हणा, स्विमिंग पूल म्हणा, उद्यानं म्हणा, सगळंच त्यांना त्यांच्या घशात घालायचंय आणि इतका संताप होतो या गोष्टीचा की खरंच पाहवत नाहीये। मुंबईच्या गोवंडीमध्ये शताब्दी नावाचं एक हॉस्पिटल आहे जे बीएमसीने 500 कोटी रुपये खर्च करून बांधलेलं आहे आणि ते कोणाचे पैसे आहेत? ते तुमचे माझे पैसे आहेत। जमीन कोणाची आहे? तुमची माझी, म्हणजे लोकांची आहे आणि ते लोकांसाठी बांधलेलं हॉस्पिटल त्याचा एक पीपीपी तत्वावर एक नवीन प्रकारे, म्हणजे ते खरंच एक खूप मोठं फ्रॉड आहे। या तत्वावर ही हॉस्पिटल्स या सगळ्या राजकारण्यांच्या घशात घालण्याचा एक डाव केला जातोय जो खरं हाणून पाडणं गरजेचं आहे। मला एवढंच विनम्रपणे सांगायचं अंजलीताईंना की तेरणा ट्रस्ट हा जरूर पद्मसिंह पाटील साहेबांचाच आहे, पण एक कदाचित माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचली नसेल की हा तेरणा ट्रस्ट, तुम्हाला आठवत असेल तुमच्याच सगळ्यांच्या चॅनलमध्ये मागच्या आठवड्यात एक तुम्ही बातमी दाखवली की तुळजापूरला जो ड्रग्समध्ये जो माणूस ज्याला अरेस्ट झाली, ज्याला अरेस्ट केली अशा माणसाला जो ड्रग्समध्ये, आणि इथल्या तिथे कुठे नाही, जे आपलं श्रद्धास्थान आहे तुळजा भवानी मंदिर जिथे आपलं श्रद्धेचं स्थान आहे, तिथे जो माणसाने ड्रग्समध्ये अडकलाय त्याला भारतीय जनता पक्षामध्ये घेतला, ते राणा जगजित सिंग, ते आता हा ट्रस्ट बघतात। म्हणजे हा प्रश्न फक्त अजित पवार सुनेत्रा पवारांपर्यंत सीमित नाही।